पाटणमध्ये जाऊन देसाईंचा टांगापलटी करू अशी गर्जना करणाऱ्या भाजपला सातारकरांनी असा काही दे धक्का दिलाय की स्वतः भाजपचाच वारू जिल्हा परिषदेच्या वेशीवर जाऊन अडखळतोय। लोकसभेला आणि विधानसभेला ज्यांनी भाजपला डोक्यावर घेतलं त्याच सातारकरांनी झेडपी पंचायत समितीमध्ये मात्र सत्तेची सूत्र फिरवलीत। त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये भाजपच्या 100% मनसुब्यांचा कसा फज्जा उडालाय, मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग कसा लागला आणि शंभूराज देसाई व मकरंद पाटलांनी आपापले गड राखत भाजपचाच टांगा कसा पलटी केला याचा पोस्टमार्टम करणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। लोकसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या नगर परिषद निवडणुकीतील यशाने भाजपमध्ये प्रचंड मोठा कॉन्फिडन्स आला होता। त्यामुळे भाजपने जिल्ह्याची सत्ता एखादी चालवण्यासाठी 100%चा नारा देत स्वबळ आजमावले। त्यातच मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेला, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील डिवचलं। मंत्री शंभूराज देसाईंचा टांगापलटी करण्याची भाषा केली आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून सातारकरांनी निकाल दिला। 100%चा अट्टहास आणि भाजपचा गेम। महायुती धर्माला बगल देत भाजपने स्वबळावर जिल्हा परिषदेच्या 65 पैकी 61 जागांवर उमेदवार उभे केले। मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेना व अजितदादा गटाला दिलेलं हे मोठं आव्हान होतं। भाजपचे टार्गेट होते 33 अधिक जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापन करणं। पण निकाल काय सांगतो? 65 पैकी भाजपला मिळाल्या फक्त 27 जागा। भाजपचे नेते हवेत होते। लोकसभेचे यश आणि नगरपालिकांमधील विजयामुळे त्यांना वाटलं की ग्रामीण भागातही कमळच फुलणार आहे, पण स्थानिक समीकरणं वेगळी असतात। हे भाजपच्या चाणक्यांना उमगलंच नाही। उलट ज्यांना भाजपने डिवचले त्या शिंदे सेनेने 15 आणि राष्ट्रवादीने 20 जागा जिंकून भाजपचाच टांगा पलटी केला। तसंच काँग्रेस, अपक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे। एवढंच नाही तर जिल्ह्यातील 11 पैकी सर्वाधिक 4 पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे। भाजपची 3, शिंदे सेना 1 तर 3 ठिकाणी समसमान जागांमुळे ईश्वर चिठ्ठी टाकून सत्ताधारी निवडावा लागणार आहे। मंत्री गोरेंचं विमान होम पिचवरच जमिनीवर। जिल्हा परिषदेचा कारभार हा ग्रामविकास खात्यामार्फत चालतो, पण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना बालेकिल्ल्यातच मोठा धोबीपछाड मिळाला। मान खटाव मधील निकाल गोरेंचं विमान जमिनीवर आणणारा ठरला। 15 विरुद्ध 0 असा निकाल लावण्याची भाषा करणाऱ्या गोरेंना मतदारांनी जमिनीवर आणलं। कुकडवाड गटात गोरेंचे चुलत बंधू अरुण गोरे यांचा राष्ट्रवादीच्या अनिल देसाईंनी पराभव केला, तर औंध गटात भाऊजाई भारतीताई गोरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला। फक्त आंधळी गटातून दुसऱ्या भाऊजाई सोनल गोरे 18,000च्या मतधिक्याने जिंकल्या। हाच काय तो भाजपला आणि गोरेंना दिलासा। जिथे गोरेंचं प्रमाण मानला जायचा त्याच मान तालुक्यात त्यांचे नातेवाईक पडतात, हा भाजपसाठी धोक्यांचा इशारा नाही का? अनिल देसाई, प्रभाकर देशमुख आणि महादेव जानकर या दिग्गजांनी एकत्र गोरेंना रोखलं। खटाव पंचायत समितीत मात्र गोरेंची निसटती सत्ता आली। साताऱ्याच्या राजेंना धोक्याची घंटा। तिकडे सातारा जावळीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाही आत्मचिंतन करायला लावणारा निकाल लागलाय। जावळी पंचायत समितीत भाजपला एखादी सत्ता मिळवता आलेली नाही। तिथं भाजप आणि राष्ट्रवादी शिंदे सेने 3-3 असं समसमान बलाबल झाले। नेत्यांच्या पुढे मागे करणाऱ्या चमको कार्यकर्त्यांमुळे सामान्य मतदार दुरावल्याने शिवेंद्रराजेंचं गणित बिघडल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। शिवाय ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवारांना दिलेली संधी निष्ठावंतांना रुचली नाही। याचाच फायदा घेत शशिकांत शिंदे आणि शिंदे सेनेने एकत्र येत जावळीत भाजपला रोखलं। मंत्रिपद असतानाही विरोधकांकडून मिळालेलं आव्हान हे राजेंसाठी धोक्याची घंटा आहे। आता वळूया त्या नेत्यांकडे ज्यांनी भाजपचा टांगापलटी करण्यात कळीची भूमिका निभावली। भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि जयकुमार गोरे यांनी पाटणमध्ये जाऊन पालकमंत्री शंभूराज देसाईंना टांगापलटी करण्याची धमकी दिली होती, पण देसाईंनी संयम सोडला नाही। मतदारांनी पाटणमध्ये शिंदे सेनेला 6 जागा दिल्या आणि पंचायत समितीत 13 जागा देऊन एक हाती सत्ता दिली। भाजपला इथे फक्त 1च जागा मिळाली। यातून बाहेरच्या नेत्यांनी येऊन स्थानिक पालकमंत्र्यांवर केलेली जहरी टीका मतदारांना आवडलेली नाही, हीच गोष्ट सिद्ध होते। फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक भाजपने जिंकली होती। रामराजे नाईक निंबाळकरांचा तब्बल 3 दशकांचा बालेकिल्ला ढासळला, पण जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र रामराजेंचे जबरदस्त कमबॅक झाल्याचं बघायला मिळालं। भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व ताकद लावूनही शिंदे सेनेत गेलेल्या रामराजेंपुढे त्यांचा निभावच लागला नाही। राजे गटाने जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील 8 पैकी 5 जागा जिंकल्या।
पंचायत समितीत मात्र 16 पैकी सर्वाधिक 8 जागा राजे गटाला मिळाल्या असल्या तरी भाजप आणि राष्ट्रवादीलाही 5 आणि 3 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ईश्वर चिट्टीने सभापती ठरवावा लागू शकतो. पण राजे गटाला नेस्तनाबूत करण्याची गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांची रणनीती ही फेल गेलीय. राष्ट्रवादीची छुपी युती आणि पवारांचा मास्टर स्ट्रोक या निवडणुकीत एक सायलेंट फॅक्टर काम करून गेला. तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंडरस्टँडिंग. वरकरणी अजित पवार आणि शरद पवार गट वेगळे दिसत असले तरी स्थानिक पातळीवर भाजपला रोखण्यासाठी तिथे तुतारी नव्हती, तिथे घड्याळाला साथ दिली. विशेषतः मकरंद आबा पाटील यांनी वाई, खंडाळा आणि आपल्या प्रभाव क्षेत्रात भाजपची डाळ शिजू दिलेली नाहीये. भाजपच्या स्वबळाला रोखण्यासाठी हे दोन्ही पवार गट आणि शिंदे सेना आतून एक झाले होते. हे आता निकालावरून स्पष्ट झाले. साताऱ्यात सत्तेचं नवं समीकरण. आता प्रश्न उरतो, जिल्हा परिषदेवर झेंडा कोणाचा? भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा 33चा आकडा त्यांच्याकडे नाहीये. दुसरीकडे राष्ट्रवादी 20 आणि शिंदे सेना 15 एकत्र आले तर त्यांची बेरीज 35 होते. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीत भाजपने ज्या पद्धतीने मित्रपक्षांना वागणूक दिली आहे त्यामुळे शंभूराज देसाई आणि अजितदादा गट प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे साताऱ्यात महाविकास आघाडी सारखाच पण वेगळा प्रयोग होऊन भाजपला विरोधी बाकावर बसावं लागण्याची दाट शक्यता आहे. शिंदे सेना आता किंगमेकरच्या भूमिकेत आहे. शिंदे सेना राष्ट्रवादीच अडीच वर्षांच्या अध्यक्षपदाचा फॉर्म्युला हा चर्चेत आहे. पण ऐनवेळी भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊन शंभूराजे देसाई रामराजेंना धोबी पछाडही देऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत अध्यक्षांची निवड होत नाही तोपर्यंत सातारच्या राजकारणात काहीही होऊ शकतं. ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला हवी आहे. कारण जयकुमार गोरे यांचा सोलापूरमध्ये भाजपला स्वबळावर सत्ता मिळवून दिल्याने कॉन्फिडन्स हाय आहे. पण भाजपचा टांगा खऱ्या अर्थाने पलटी झालाय हे नक्की. आता तो सरळ करायचा की सत्तेची सूत्र दुसऱ्यांच्या हाती द्यायची हे येणाऱ्या काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? भाजपने मित्रपक्षांना सोबत घेतलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि साताऱ्याच्या पॉलिटिक्स बद्दल अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा TOD मराठी.